हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे अंडा भजी। तर रोज नेहमीच आपण कांद्याचे बटाट्याचे भजी खातो, तर वेगळं असं काहीतरी दाखवावं म्हणून मी आज तुम्हाला दाखवणार आहे अंडा भजी किंवा अंडा पकोडा पण म्हणू शकता तुम्ही। तर मी ही अंडी घेतलेली आहेत, 7 अंडी आहेत आणि ती उकडून घेतलेली आहेत मी। आणि आता आपण ह्याच्या हे आपण चिरून घेणार आहोत अंडी, बघू शकता तुम्ही। तर अशा 2 ही करायच्या, मधून असं कट करून व्यवस्थित 2 तुकडे करून घ्यायचे अंड्याचे, बघू शकता बघा। या पद्धतीने अंडी कट करून घेऊयात आपण। हे बघू शकताय आपण अशी अंडी मधून कट करून घेतलेली आहेत छान। तर आता आपण ही साईडला ठेवूया आणि तुम्हाला मी दाखवते अजून काय काय घेतलेलं आहे मी। तर हे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, बेसन पीठ। तर आता आपण ही हळद घालणार आहोत यामध्ये, बेसन पिठामध्ये। पाव चमचा हळद, हे 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। कॉर्नफ्लॉवरने आपले भजी खूप छान कुरकुरीत होतात। आणि हे लाल तिखट घेतलेलं आहे 1 ते 1.5 चमचा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आणि हे मीठ घेतलेलं आहे। या पिठामध्ये आपल्याला अजिबात म्हणजे सोडा वगैरे घालायची गरज पडत नाही, व्यवस्थित त्यात प्रोटीन असतं भरपूर प्रमाणात। तर लहान मुलं वगैरे अशी अंडी खात नसतील तर असे पकोडे करून दिले तर तेही आवडीने खातील। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि ह्या माझ्या पद्धतीने तुम्ही अंडा पकोडा करून बघा एकदा। तर हे बघा, पीठ आपलं छान कालवून घेऊयात। तर हे पीठ आपलं भिजत 5 मिनिट भिजतंय, तोपर्यंत आपण हे 6-7 मिरे आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत, ते आपण बारीक करून घेणार आहोत। अर्धवटच असे कुटून घ्यायचे, फार बारीक करायचे नाही आपल्याला पावडर। हे बघा, हे मिरे आणि जिरे कुटून घेतलेले आहेत। तर आता आपण हे जिरे आणि मिऱ्याची पावडर ह्या अंड्यांवरती अशी पसरून घ्यायची आहे थोडीशी। याने आपले पकोडे खूप छान लागतात, एकदा असे नक्की ट्राय करा तुम्ही। जिरे आणि मिऱ्याची पूड टाकली। आता आपण हे काळं मीठ घेतलेलं आहे थोडंसं, ते काळं मीठ आपण टाकणार आहोत या अंड्यांवरती। काळ्या मिठाने खूप छान चव येते। थोडक्यात हे अंडे आपल्याला मॅरिनेट करायचे आहेत या जिरे मिरे आणि काळ्या मिठाने। आणि तुमच्याकडे जर चाट मसाला असेल तर तुम्ही चाट मसाला घालू शकता। तशी आमचूर पावडर घालून घेऊयात। आमचूर पावडर असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर चाट मसाला घाला। अगदी हे दोन्ही नसेल तर थोडासा लिंबाचा रस असं तुम्ही याच्यावर टाकू शकता, काही हरकत नाही। बघा, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची पिठाची, फार पातळही नाही करायचं आणि फार घट्ट पण नाही ठेवायचं पीठ आपलं। आणि यात सोडा वगैरे अजिबात काही घालायची गरज नाहीये। तर आता आपण भजी सोडून घेऊयात। तर आता तेल गरम करत ठेवलेलं आहे। हा बघा, तेल गरम करत ठेवलेलं होतं, तेल छान गरम झालेलं आहे। आता हे एक असं अंड घ्यायचं आणि ह्या पिठामध्ये टाकायचं, बघू शकताय। आणि चमच्याने या पिठावर असं पीठ सोडायचं चमच्याने या अंड्यावरती, बघू शकताय।
त्याला फार हलवायचं नाही, नाहीतर बलक निघतं, ते पिवळा भाग निघून जातो आणि आपला पकोडा छान नाही लागणार. तर त्याची काळजी घ्यायची. बघू शकता. आणि एकदम इझिली हे अंडा असं उचलायचं. बघू शकताय, एकदम इझिली उचलून तेलात सोडून द्यायचं. याचं पीठ सोडायचं याच्यावरती. फार हलवायचं नाही अंड्याला आणि इझिली उचलायचं एकदम. बघू शकता. मी अशाच पद्धतीने सर्व भजी करून घेते. बघू शकता, अशा पद्धतीने आपले भजी तयार झालेले आहेत. कलर पण किती छान आला आहे बघू शकता तुम्ही. भजी आपले तयार झालेले आहेत. काढून घेते मी या चाळणीमध्ये. बघू शकता. पद्धतीने मी अंडा भजी करून घेतलेले आहेत. कसे वाटले तुम्हाला अंडा भजीचा व्हिडिओ? कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला, आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. या अंडा भजी खायला.